नमस्कार, मी सरिता राठोड. द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडीवर. शासकीय तंत्रनिकेतन येथे वापरण्यात येणार मियावाकी पद्धत. 36 एकरामध्ये घनदाट जंगल साकारण्याचा करण्यात आलाय संकल्प. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात वाहतुकीची झाली आहे कोंडी. जड वाहतूक रोखण्यासाठी वेळोवेळी करण्यात येत आहेत प्रयत्न. आणि नीट परीक्षा घोटाळ्याच्या चौकशीला आला वेग. माढा तालुक्यातील उपशिक्षक संजय जाधव यांच्या चौकशीसाठी पथक पोहोचलं थेट टाकळीत. शासकीय तंत्रनिकेतन अर्थात जीपीच्या 36 एकरात घनदाट जंगल साकारण्याचा संकल्प करण्यात आलाय. शासकीय तंत्रनिकेतन म्हणजेच जीपी मधील मोकळ्या जागेमध्ये आता झाडं लावण्याच्या जपानी पद्धतीचा अर्थातच मियावाकीचा वापर करत जंगल साकारण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 200 झाडं लावण्यात येणार आहेत आणि पुढील 3 टप्प्यांमध्ये संपूर्ण वृक्षारोपण करण्यात येणार आहे. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये होणाऱ्या मियावाकी जंगलामध्ये बटरफ्लाय गार्डन, कॅक्टस गार्डन, पेरी पेरी गार्डन तयार करण्यात येणार आहे. तसंच कंपाऊंडच्या साईडला 1000 बांबू ट्री लावण्यात येणार आहेत. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या समोरील मोकळ्या जागेमध्ये ब्युटिफिकेशन गार्डन करण्याची सुरुवात आता करण्यात आली आहे. या तंत्रनिकेतनमधील प्राध्यापक, विद्यार्थी हे देखील निसर्ग संवर्धनाच्या या कार्यक्रमामध्ये सक्रिय झाले आहेत. सर्वांनी आपला सहभाग नोंदवला आहे. वृक्षारोपणामध्ये वड, पिंपळ, अशोक, आवळा, कडुनिंब, कदंब, बदाम अशा विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण आणि वन विभाग यांनी या जागेची पाहणी केली आहे. 5 एकरामध्ये मियावाकी जंगल तयार करण्यास आता सुरुवात करण्यात आली आहे. शासकीय तंत्रनिकेतन, माझी वसुंधरा अभियान, इको नेचर क्लब, सोनूसूद चॅरिटी क्लब, पर्यावरण गतिविधी आदी संस्था, संघटना यांनी मियावाकी जंगल साकारण्यास पुढाकार घेतला आहे. या पद्धतीनं येत्या काही दिवसामध्ये जीपीच्या या 36 एकरामध्ये सोलापूरकरांना घनदाट जंगल पाहायला मिळणार आहे. अण्णाभाऊ साठे चौकात वाहतुकीची कोंडी थांबवण्यासाठी आणि जड वाहतूक बंद करण्यासाठी थेट रस्त्यावरच रोवलेल्या खांबामुळे अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोलापुरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक अर्थातच भैया चौक येथे रेल्वे उड्डाणपुलावरून होणारी जड वाहतूक बंद करण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी मंगळवारी रस्त्यावरच खांब रोवले होते. या अशास्त्रीय पद्धतीनं रोवलेल्या खांबामुळे दिवसभर या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होत असल्याचं चित्र दिसून आलं. या कामामुळे रात्री अपरात्री आता अपघातही घडू शकतो अशी शक्यता या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. अण्णाभाऊ साठे चौक ते मर्याई चौक या दरम्यान असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाला आता 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. या पुलावरून होणारी जड वाहतूक बंद करण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी 1 वर्षापूर्वी महापालिकेला पत्र पाठवलं होतं. परंतु महापालिकेनं या कामामध्ये लक्ष घालण्यास नकार दिला. त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांनी 1 वर्षानंतर पुलाच्या दोन्ही बाजूंना आडवे खांब लावले होते. या खांबांना वाहने धडकून वाहनांचं नुकसान झालं. 2 वेळा तर खांबच बदलण्यात आले. जड वाहतूक काही करता थांबेना म्हणून मंगळवारी रस्त्याच्या मधोमध खांब रोवण्यात आले आहेत. 4 चाकी वाहनं, रिक्षा यांनाही यातून ये जा करण्यास अडचणी येत आहेत आणि त्यामुळेच आता कधीही रात्री अपरात्री अचानक अपघात घडू शकतो अशी दाट शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसंच रोवण्यात आलेल्या या 2 खांबांमधील अंतर अत्यंत कमी आहे. या रस्त्यावरून अनेक वेळा रुग्णवाहिका जात असतात. या रुग्णवाहिकांनाही जाण्याला जागाच न उरल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. घोटाळा प्रकरणातील उपशिक्षक संजय जाधव यांच्या चौकशीसाठी शिक्षण विभागाचं पथक थेट टाकळीला गेलं. नीट परीक्षा घोटाळा प्रकरणातील माढा तालुक्यातील टाकळी येथील उपशिक्षक संजय तुकाराम जाधव वय 40 याच्या चौकशीसाठी शिक्षण विभागाचं पथक थेट टाकळीला पोहोचलं. गेल्या वर्षभरामध्ये आपली आई आजारी असल्याचं सांगून 32 दीर्घ आणि किरकोळ रजा वगळता संजय जाधव हा दैनंदिन शाळेत येत होता. परंतु यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये शाळा सुरू झाल्यानंतरही विनापरवाना गैरहजर असल्याचं दिसून आलंय. शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्याकडून याबाबतचे चौकशीचे आदेश आल्यानंतर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विकास यादव यांच्या पथकानं मंगळवारी सकाळी 11 वाजता प्रत्यक्ष त्या शाळेला भेट देऊन 5 वाजेपर्यंत दिवसभर संजय जाधव यांच्याबाबत सर्व बाजूंनी तपासणी केली. मंगळवारी सकाळी 11 वाजता माढा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विकास यादव, विस्तार अधिकारी शोभा लोंढे, केंद्रप्रमुख फिरोज मणेरी, तत्कालीन केंद्रप्रमुख समीर काळे यांच्या संयुक्त पथकानं टाकळी येथील त्या प्राथमिक शाळेला भेट देऊन संपूर्ण दप्तर तपासणी केलं.
यावेळी पथकानं त्यांच्याबाबतच्या दप्तराची तपासणी केली आहे. नीट परीक्षा प्रकरणामध्ये अडकलेले संजय जाधव हे टेंभुर्णीत राहत असल्याची माहिती समोर आली असून यामध्ये माढा तालुक्यातील काही शिक्षकही सामील असल्याचा संशय आता व्यक्त होऊ लागला आहे. त्यामुळे तालुक्यातील जिल्हा परिषदेतील अनेक शिक्षकांनी त्यांचे मोबाईल नंबरही आपल्या मोबाईलमधून डिलीट करून टाकले आहेत. त्यांनी या प्रकरणाची आता मोठी धास्ती घेतल्याचं चित्र समोर आलं आहे. केवळ 1 महिन्याचं जरी लाईट बिल थकलं असेल तरी त्वरित कनेक्शन कट करण्याची मोहीम महावितरण सुरू केली आहे. केवळ पश्चिम महाराष्ट्रामध्येच प्रामुख्यानं घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक 3,26,460 ग्राहकांकडे महावितरणची 73,24,00,000 रुपयांची थकबाकी आहे. आता महावितरण आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे थकबाकीदारांचा वीज पुरवठा आता खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान महावितरणकडून थकीत रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरू झाली आहे. वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी थकबाकीच्या रकमेसोबतच नियमानुसार ग्राहकांना पुनर्जोडणी शुल्क अधिक GST भरणं आवश्यक आहे. यासाठी विद्युत नियामक आयोगानं पुनर्जोडणी शुल्क निश्चित केलं आहे. यामध्ये लघुदाब वर्गवारीतील सिंगल फेजसाठी 210 रुपये, 3 फेजसाठी 420 रुपये तसंच उपरी आणि भूमिगत वीज वाहिन्यांद्वारे दिलेल्या वीज जोडण्यांच्या पुनर्जोडणीसाठी सिंगल फेजसाठी प्रत्येकी 310 रुपये आणि 3 फेजसाठी प्रत्येकी 520 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे आता 1 महिन्याचंही बिल थकलं तर थेट कनेक्शनच कट करण्यात येणार असल्याची मोहीम महावितरणकडून सुरू करण्यात आली आहे. तसंच वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यानंतर थकबाकीची रक्कम आणि नियमानुसार पुनर्जोडणी शुल्क यासोबतच अधिक GST घेतल्याशिवाय वीज पुरवठा सुरू करण्यात येणार नसल्याचं महावितरणकडून स्पष्ट करण्यात आलंय. सोलापूर बार असोसिएशन तर्फे विधी व्याख्यानमालेस सुरुवात करण्यात आली असून जिल्हा न्यायालयात नव्याने रुजू झालेल्या न्यायाधीशाचा सत्कार करण्यात आला आहे. सोलापूर बार असोसिएशनच्या वतीनं बुधवारी अर्थातच 26 जून रोजी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सोलापूर बार असोसिएशनच्या कार्यालयामध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून तसंच प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी उपस्थितांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचं स्मरण करत आपली मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित आळंगे, सचिव ॲडव्होकेट मनोज पामोल, उपाध्यक्ष विजय शिंदे, खजिनदार विनयकुमार कटारे यांच्यासह सहसचिवा ॲडव्होकेट निदा सैफन, ॲडव्होकेट सुनील कांबळे, ॲडव्होकेट मोहन पवार, ॲडव्होकेट परदेशी, ॲडव्होकेट अमोल दुर्वट आदींची उपस्थिती होती. येथे घेऊया अल्पशी विश्रांती. तेव्हा पाहत रहा द न्यूज प्लस, बातम्या प्लस बरंच काही. ममता रेडीमेड दे रहे हैं कुछ अनोखे वैरायटीज जो हमने हमारे शहर में देखे ही नहीं थे. ट्रेंडी फैशनेबल शूज, टी-शर्ट, जीन्स, कॉटन पैंट, जैकेट, ट्रैक पैंट, इतनी सारी वैरायटीज कि अपनी पसंद का प्रोडक्ट तो खरीदना ही पड़ेगा. एथनिक में सूट, शेरवानी, फैंसी, ब्लेजर, कुर्ता पैजामा की तो भरपूर वैरायटी मिलेगी. रीजनेबल रेट में बढ़िया वैरायटी कहीं मिलती हो तो वो है सिर्फ और सिर्फ ममता रेडीमेड. प्राइस डिसेंसी और रीजनेबल रेट्स भी हमारी पहचान. ममता रेडीमेड, अपनी पसंद चुनिए और अपनी स्टाइल और लुक्स को बेहतर बनाइए. लुक, फैशन और स्टाइल का दूसरा नाम ममता रेडीमेड. हमारा पता ममता रेडीमेड, लश्कर, शोलापुर. द स्पोर्टिंग लीजेंड कुकरेजा अँड कंपनी 1935 पासून अखंड सेवा. S6, S5, SF, विल्सन, निविया, यॉनेक्स, बबलेट साठी होलसेल सेंटर. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, इंडियन गेम्स, स्विमिंग, बॅडमिंटन, टेनिस, व्हॉलीबॉल यासाठी लागणारी सर्व स्पोर्ट्स आयटम्स आमच्याकडे अवेलेबल आहेत. स्पोर्ट्स होजेरीचे अप्रतिम प्रकार. बॅडमिंटन आणि टेनिस रॅकेटला गटिंगसाठी युनिक फीचरचे मशीन. इंटरनॅशनल वुमन्स टूर्नामेंट कुमठानाका स्टेडियम येथे जी घेण्यात आली होती. येथे टुर्नामेंटच्या वेळेस कुकरेजा अँड कंपनीची कटिंग मशीनवर जागेवर रॅकेट्सची कटिंग करण्यात आली होती. पूर्णपणे 2 मजली AC दालन, अप्रतिम सर्व्हिस ठिकाण. राजस भेट द्या.
कुकरेजा अँड कंपनी 100 मुराजी पेठ सुभाष चौक सोलापूर. संपर्क क्रमांक 9518952842. इलेक्शन मधील राग मनात ठेवून सोलापूर येथील बाळेवाडी चौकात तरुणावर कोयत्यानं हल्ला करण्यात आला आहे. इलेक्शनमध्ये बीजेपीचा प्रचार करून लई पुढारपणा केला असं म्हणत कोयत्यानं प्राणघातक हल्ला करून जखमी करण्याची घटना रविवारी मध्यरात्री सोलापुरातील बाळीवेस येथील गांधीनाथा शाळेसमोर घडली आहे. सोमवारी रात्री याबाबतचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बालाजी सुरेश भिंगारे वय 32 राहणार मराठा वस्ती भवानीपेठ सोलापूर असं जखमी फिर्यादी तरुणाचं नाव आहे. ऋतिक भिंगारे, यश भिंगारे, संतोष भिंगारे, तुषार भिंगारे यांच्यासह चौघे राहणार काशी कापडे गल्ली पश्चिम मंगळवार पेठ सोलापूर अशी गुन्हा नोंद करण्यात आलेल्यांची नावं आहेत. यामधील बालाजी हा रविवारी मध्यरात्री मराठा वस्ती येथील गणपती मंदिराजवळ थांबला होता. यातील एका आरोपीनं त्याला तू इलेक्शनमध्ये बीजेपीचा प्रचार करून लय पुढारपणा करत होता, तुला बघून घेतो म्हणत शिवीगाळ केली आहे. यानंतर बालाजी भिंगारे आणि त्याचा आत्तेभाऊ अमोल कुंदूर हे चहा पिण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेले आणि परत आल्यानंतर या आरोपींनी कोयत्यानं फिर्यादीच्या हातावर कोयत्याचे वार करून त्याचं हाड मोडलंय. तसंच बालाजीच्या मित्रालाही लोखंडी रॉड आणि काठीनं जबर मारहाण करून जखमी करण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करत आहेत. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर. शासकीय तंत्रनिकेतन येथे वापरण्यात येणार मियावाकी पद्धत. 36 एकरामध्ये घनदाट जंगल साकारण्याचा करण्यात आलाय संकल्प. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात वाहतुकीची झाली आहे कोंडी. जड वाहतूक रोखण्यासाठी वेळोवेळी करण्यात येत आहेत प्रयत्न. आणि नीट परीक्षा घोटाळ्याच्या चौकशीला आला वेग. माढा तालुक्यातील उपशिक्षक संजय जाधव यांच्या चौकशीसाठी पथक पोहोचलं थेट टाकळीत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. नमस्कार.